आपल्या लहानपणापासून आपण बघितलं की एक प्रकारे आपला संदेश वाहन करणारं, आपल्या मनी ऑर्डरचं वाहन करणारं, पण इंटरनेटच्या जगामध्ये कुठेतरी त्याचा रिलेव्हन्स कमी झाला होता. पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एका नव्या स्वरूपात या ठिकाणी हे खातं आपल्यासमोर आलेलं आहे. पोस्टल बँकेच्या माध्यमातून, फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून आणि विशेषतः मी माननीय मंत्री महोदय ज्योतिरादित्य शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे याचं एक डिझाईन तयार केलेलं आहे. प्रत्येक पोस्ट ऑफिस आता एक सिग्नेचर पोस्ट ऑफिस झालेलं आहे. लोकांना सेवा देण्याकरता इथे आधार केंद्र आहे, इथे बँकिंगची व्यवस्था आहे, इथे पार्सलची व्यवस्था आहे, इथे एक आपण मगाशी बघितलं की अशी व्यवस्था आहे की तुम्ही स्वतः तुमचं पार्सल बुक करून ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकता आणि ते योग्य ठिकाणी पोहोचू शकतं. एकूणच आपल्या पोस्ट विभागाला अतिशय आधुनिक स्वरूप हे मिळालेलं दिसतंय आणि इतकं सुंदर त्याचं ब्रँडिंग झालेलं आहे की कोणालाही सहज या ठिकाणी येऊन बघावं असं वाटेल. आणि विशेषतः अंधेरीच्या ज्या पोस्ट ऑफिसचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं आहे, हे तर 1930 साली सुरू झालेलं पोस्ट ऑफिस आहे. एकीकडे त्याच्यामध्ये आधुनिकता आणि दुसरीकडे त्याचं जे हेरिटेज लुक आहे, या दोन्ही गोष्टीचा संगम हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मला असं वाटतं की हे जे अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस आपल्याला पाहायला मिळतंय, एक नवीन अशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे आणि ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातले सर्व पोस्ट ऑफिसेस हे अशाच पद्धतीनं करण्याचा मानस माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. मी माननीय प्रधानमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो. बंगालच्या निकालानंतर आता इंडिया आघाडीत फोटीला सुरुवात झाली. आज डीएमकेने पत्र दिले की आम्हाला वेगळं सिटिंग द्या. ही सुरुवात लवकर झाली असं म्हणायचं? मला असं वाटतं की इंडिया आघाडी ही तशीही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती. आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव. पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडिया आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली आहे. पण पश्चिम बंगालला जाताय आता, कसं पाहता आणि काय शुभेच्छा? माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याकरता हा अतिशय भावनिक क्षण आहे. कारण आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही. त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं. पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं, त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे. आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे. सर, निराकरण प्रकरणामध्ये नवीन नवीन खुलासे होत आहेत आणि इम्तियाज जलील यांचं पण नाव समोर येते. संजय शिरसाट नगरसेवकांना मदत केली बघा, हे स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये MIMचे नगरसेवक यांचा हात होता. त्याच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल. अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं जाईल. आज एक ऐतिहासिक दिवस आहेत. मुख्यमंत्री महोदयाला मी धन्यवाद देतो, अमितजीला मी धन्यवाद देतो. त्यांची उपस्थितीमध्ये हे ऐतिहासिक दिवसची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची हेच सोच आणि विचारधारा होती की आमच्या देशाचे अग्रणी संस्थांना नवीन आधुनिक युगमध्ये एक नवीन स्वरूपमध्ये देशाच्या जनताच्या सेवामध्ये एक अग्रिम पंक्तीमध्ये लायचे आहेत. आणि तेच गोष्टीला घेऊन आमचा डाक विभाग देशाचा अग्रणी विभाग आहेत. 6.5 लाख गावामध्ये आमचे 1.5 लाख पोस्ट ऑफिसचे चे एक संयंत्र आहेत आणि त्याला एक नवीन स्वरूप द्यायला
लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशनमध्ये परिवर्तित करायचा आमची गरज होती आणि एक नवीन स्ट्रॅटेजीला घेऊन पंतप्रधानचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये हे एक संगम अंधेरीच्या 1933च्या एक डाक विभागच्या पोस्ट ऑफिस म्हणजे काय आझादीच्या पूर्वचा आणि आज आपण पहा दोघांचा जसं मुख्यमंत्रीजी सांगितले होते की संगम आधुनिकता आणि इतिहासचा संगम झाला आणि एक लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशनच्या रूपला घेऊन हे डाक विभागला आम्ही जनताला समर्पित करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये असं 2100 पोस्ट ऑफिस आहेत आणि सगळ्यांना हेच स्वरूप आम्ही देणार. डाक विभागचा मॉटो डाक सेवा जनसेवा तेच भावला घेऊन जनताला भावना एक माणसला दुसरा माणस पर्यंत करायचा एक जिम्मेदारी होती. आता आज डाक केवळ नाही लेकिन बँक पण घेऊन आला. पोस्ट ऑफिस सेविंग्स बँक, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, कुरिअर, पार्सल, आधार कार्ड, पासपोर्ट सेवा केंद्र म्हणजे काय देशाच्या 140 करोड जनताला वन स्टॉप शॉप आमचा डाक विभाग ते रूप धारण करून पंतप्रधानच्या आशीर्वाद आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळं मुख्यमंत्रीच्या साथला घेऊन जनताला आम्ही समर्पित करतो. पश्चिम बंगालमध्ये एक ऐतिहासिक जीत झाली, भाजपची जीत झाली, बंगालची जनताची जीत झाली आणि पंतप्रधान आणि गृहमंत्रीजीच्या नेतृत्वामध्ये एक नवीन पद्धती विकासची आणि प्रगतीची एक नवीन इतिहास एक स्वरूप बंगालला भाजप आणि पंतप्रधान देणार. आजच्या दिवसमध्ये मी शुभेंदुदाला शुभेच्छा देतो. त्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वामध्ये बंगालमध्ये प्रगती येणार, विकास येणार आणि डबल इंजिनची सरकारची कमाल जो महाराष्ट्रामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, देशांच्या 22 राज्यामध्ये आहेत ते आता बंगालमध्ये पण येणार. जनताला आम्ही समर्पित त्यांची सेवाला आम्ही संपूर्ण मनापासून सेवा करणार. टीएमके आता बाहेर पडतं. थँक्यू.